पाहत आहात न्यूज मराठी 15। ठळक बातमी, विचार नवीन। जवळपास आम्हाला 14 ते 15 दिवसानंतर पाणी येतं। आम्ही त्याला वारंवार कॉल करूनही तो पाणी सोडत नाही। फक्त उत्तरं त्यांची असेच असतात का आम्ही सोडतो अर्ध्या तासामध्ये, पाऊण तासामध्ये सोडतो आणि त्यांना जर परत कॉल केला तर म्हणजे उत्तरं त्यांचे खूपच वेगळे असतात। सारखे त्यांना म्हणजे कमिटमेंट करून सुद्धा ते काहीच म्हणजे लक्षच देत नाही आहे। एक महिनाभरामध्ये 14 ते 15 दिवसानंतर एक पाणी सोडतो, ते पण अर्धा पाऊण तास एकदम कमी दाबामध्ये। ज्यांच्याकडे म्हणजे परिस्थिती असेल तर ते टँकर्स वगैरे आणतात, पण बाकीच्यांची परिस्थिती नाही, ते काय करणार आहे? ते तर हंडा मोर्चा घेऊनच त्यांच्याकडे जाणार आहे। आज आमचं म्हणजे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह झाल्याशिवाय तिथून निघणारच नाही। वाघनगरचा वासी आणि कोल्हे हिल्स परिसरातील वासियांचा अत्यंत एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। 10 वर्षापासून इकडे पाण्यासाठी वनवन भटकती लागलेली आहे। नळाला पाणी येत नाही, 15-15 दिवस झाले पाणी भेटत नाही। 12 वर्षापासून इथले जळगावचे स्थानिक पालकमंत्री जे पाणी पुरवठा मंत्री आहे, पण त्यांचे पाणी पुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघच हा वाघनगर आणि कोल्हे हिल्स परिसर सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायत हे त्यांच्या मतदारसंघ येते। पण तरी त्यांना आम्ही 20-50 वेळा भेटून आलेलो आहे, त्यांना आमच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांना वाटतं आम्हाला इथं मतदान कमी झालं म्हणून आम्ही तुम्हाला इकडे पाणी पुरवठा देणार नाही, असा स्पष्ट शब्दात आज 100 लोकांसमोर गुलाबराव पाटील साहेब बोललेले आहे। मी 8 तारखेला निवेदन दिलं होतं कलेक्टर महोदयांना। कलेक्टर महोदयांनी जिल्हा परिषद सीओला पत्र पाठवलं, पण हे जिल्हा परिषद प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे। यांना अजूनपर्यंत साधा मला कॉल पण जिल्हा परिषदेने केलेला नाही आणि दखलसुद्धा घेतलेली नाही। म्हणून आम्ही आज वंचित बहुजन आघाडीमार्फत वाघनगरवासी कोल्हे हिल्स परिसरात नागरिकांना घेऊन आम्ही हा भव्य हंडा महामोर्चा काढलेला आहे। आणि जर अजून कलेक्टरला वाटत असेल, जिल्हा परिषदेला वाटत असेल, पंचायत समितीला वाटत असेल की यांच्या हे काही करणार नाही, पण मी यांना जाहीर इशारा देतो इथून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, जर यांनी आमचा विषय मार्गी नाही लावला तर पावसाळी अधिवेशनावर वंचित बहुजन आघाडी वाघनगरवासी कोल्हे हिल्स परिसर नागरिकांना घेऊन धडक पावसाळी अधिवेशनावर तिथं देणार आहे। आणि नाही जरी झालं तर 10 दिवस मी तिथं आमरण उपोषणाला स्वतः बसणार आहे। तर बिसलेचं पाणी पिता खासदार फोडायला 85 कोटी यांच्याकडे आहे आणि साधं जलसाठा बांधायला, पाणी पुरवठा करायला यांच्याकडे पैसे नाही, म्हणजे यांच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट प्रशासनाकडे नाही आहे। सरकार म्हणतं आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे। वाघनगरमध्ये काही दुसरे लोक राहतात का? सगळे हिंदू लोक जास्त आहे ना वाघनगरमध्ये, त्यांचे प्रश्न कोण बघणार आहे? यांना फक्त खासदार फोडायला, आमदार फोडायला यांच्याकडे पैसे आहे, पण यांना लोकांना न्याय देण्यासाठी प्रश्न नाही आहे, पैसा नाही आहे। आणि विशेष म्हणजे रात्री 11 ते 12 वाजता आमच्याकडे पाणी येतं, तर रात्रीच्या 3 वाजेपर्यंत आम्हाला पाणी भरावं लागतं। तांब्या ग्लास भरून आम्हाला भरावं लागतं आणि शौचालयाला महिलांना, मुलांना, बाळांना सगळ्यांना आम्हाला टॉयलेटला बाहेर जावं लागतं। हे सिटी आहे का खेड आहे हेच आम्हाला आता समजत नाहीये। बायका जर बाहेर गेल्या तर तुम्ही नगरपालिका आमच्याकडे पाहिजे, तेव्हा आमच्याकडे पाण्याचा हा प्रश्न मिटणार आहे। आणि विशेष म्हणजे पाण्याचं तर आहे, पण आमच्या इथे 15 दिवस पाणी येत नाही आणि आलं तरी अर्धा पाणी वाघनगर मध्ये पाणी येत नाही। ठळक बातमी, विचार नवीन।